जय शिवराय मित्रांनो, 2 जून 2026 रोजी राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर होते. पण पहिल्या नजरेत पाहिलं तर असं वाटलं, ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी वाटते. परंतु जसं जसं आपण याचे नियम समजून घेतो तसं तसं एक वेगळं चित्र समोर येत आहे. मित्रांनो, सरळ प्रश्न आहे, ही कर्जमाफी आहे की कर्ज वसुली ची नवीन पद्धत आहे? कारण नियम काय सांगत आहेत ते बघा. जर एखाद्या शेतकऱ्याने 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल, जर एखाद्या शेतकऱ्याने 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर 2026च्या योजनेत त्याला पूर्ण कर्जमाफी ही मिळणार नाही. तर येथे पाहू शकता, त्याला फक्त 50,000 रुपयापर्यंतच सवलत मिळणार आहे आणि उरलेली रक्कम ती स्वतः भरावी लागणार आहे. येथे सरकारने OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट आणला आहे. याचा सरळ अर्थ थोडं कर्ज माफ आणि बाकीचं कर्ज शेतकऱ्यांकडून वसूल होणार आहे. आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे जर तुमच्याकडे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज जर असेल तर आधी वरची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुमची कर्जमाफी ही होणार आहे. म्हणजेच ज्याच्याकडे पैसे आहेत तोच पात्र, बाकी शेतकरी बाहेर निघणार आहेत आणि याच विरोधात आता मोठं आंदोलन हे सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता, रोहित पवार हे 12 जून 2026 पासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. त्यांच्या मुख्य मागण्या पाहू शकता. सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी, तसेच 50,000ची मर्यादा ही रद्द करा. OTS योजना पूर्णपणे बंद करा. 2 लाखावरील कर्जासाठी आधी पैसे भरण्याची अट काढा. जुने वंचित शेतकरी तात्काळ पात्र करा. ह्या मुख्य मागण्या रोहित पवार यांच्या असणार आहेत. मित्रांनो, ही फक्त कर्जमाफी नाही, ही शेतकऱ्यांच्या न्यायाची लढाई आहे. कारण कागदावर लाखो शेतकरी लाभार्थी दाखवले जातात, पण प्रत्यक्षात लाभ किती जणांना मिळतो हे खरं वास्तव आहे. तर पाहू शकता, आता पुढचे काही दिवस खूप निर्णायक असणार आहेत. सरकार नियम बदलणार का की शेतकरी अजून अटींमध्ये अडकणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.